श्रीमान बाबूरावजी डोंगरे यांचे प्रथम स्वागत करतो। त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मुकुंद नायकवाड तसेच उपप्राचार्य डॉक्टर यांचेही मनोज झाडे न्याय समन्वय शिवाजी नेतृत्व सांस्कृतिक विभाग विशेष अधिकारी राजेश गोकुलकर ठाकूर मॅडम आणि कदम सर शापोरकर साहेबांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आपण या कार्यक्रमामध्ये हजर आहे। आम्हाला आपण मार्गदर्शन करणार या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनी पण आम्हाला मदत करावी अशी त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द इथंच संपवतो। खेड्यांचा देश देशातील बहुतांश लोकसंख्या ही खेड्यामध्ये राहते। या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील जीवन कसं आहे, ग्रामीण भाग समजून घ्यावा। महात्मा गांधी म्हणाले होते, if you want to understand the real India, you have to go back to village. खेड्यामध्ये आल्यानंतर खेड्यातील समाज जीवन समजून घेतल्यानंतर आपल्याला खरा भारत समजेल आणि या भारताचे नागरिक म्हणून आपल्याला या ठिकाणी या देशाला समृद्ध करायचं असेल, सुशिक्षित नागरिक या देशाचे बनायचे असतील तर आम्हाला खेड्यामधलं समाज जीवन समजून घ्यायचं आहे। विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी विनंती करेन की आपण महाविद्यालयाचं नाव आपल्या पाठीवर घेऊन आपल्या विद्यार्थ्यांनी झाला म्हणजे एक विद्यार्थी इथं चुकीचा वागला तर संपूर्ण महाविद्यालय चुकीचं वागेल, आपण सगळे चुकीचं वागू असं त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी मी या महाविद्यालयाचा संस्थेचा प्रतिनिधी आहे त्यामुळे जबाबदारीने वागू शकतो। आणि मी ग्रामस्थांना अशी विनंती करेन की ही विद्यार्थी आमचे थोडे शहर आहे ते काय अडचणी मध्ये आहे त्याच्याकडून कळत ते करायची झाली तर आपण मोठ्या मनाने त्यांना समजावून सांगा आणि त्याची चूक होणार नाही अशी विनंती दोघांनी उभयमाना करतो आणि उभयमाना करतो। सर्व विद्यार्थी बंधूंनो, बारोडगरीमध्ये यापूर्वी अशा प्रकारचे NSS शिबिर संपन्न झालेले आहे। आपले यापूर्वी एक शिबिर संपन्न झालेले आहे आणि आंतूर येथील जवाहर महाविद्यालय याचं पण सतत 3 वर्षाचं शिबिर या ठिकाणी शिबिरचा उद्देश आत्ताच सरांनी सांगितला की ग्रामीण भागाची ओळख। आता आपलं वायसी कॉलेज आहे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यामध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातलेच आहेत, पण तरी सुद्धा त्या शिबिरच्या माध्यमातून आपलं गाव सोडून दुसऱ्या गावाची परिस्थिती दुसऱ्या गावामध्ये जो काही दैनंदिन व्यवहार चालतो, शेतीचा प्रकार किंवा येथील प्रमुख पिके, येथील वेगळे गावकरी वेगळ्या प्रकार असू शकतो कोणाकडे कोणाला ग्रामदैवत आणि एकंदरीत गावचा जो कारभार चालतो याचा अभ्यास विद्यार्थ्यांना भाव ज्या उद्देशाने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थ्यांचं मी परत एकदा या ठिकाणी स्वागत करतो। या आपल्या महाविद्यालयाच्या विद्यमान बारोड इथं राष्ट्रीय सेवा योजनेसाठी विशेष शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या प्रसंगी उद्घाटक म्हणून मला प्राचार्यांनी बारोड या गावामध्ये येण्याची माझी दुसरी वेळ। काही वर्षापूर्वी आपल्या महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचं एक शिबिर मागे 2-3 वर्षापूर्वी आयोजित केलेलं होतं आणि आज या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित बारोडच्या सरपंच
आदरणीय सौ सिंधुताई शिवाजी सुपनाथ, पारोळचे ज्येष्ठ ग्रामस्थ आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन आदरणीय बाबूराव डोंगरे, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विपुलजी गायकवाड, उपप्राचार्य डॉक्टर प्रवीणजी ठाले, डॉक्टर रमेशजी नानावडे, डॉक्टर गोविंदजी काळे, डॉक्टर मनोजजी झाडे, डॉक्टर शिवाजी जेकीथोरजी, NSSचे समन्वय कार्यक्रम अधिकारी राजेश कोपरकर, प्रवीणजी ठाले, कदम सर, त्याचबरोबर पारोळचे सन्माननीय श्री शिवाजीराव सुपनाथ, सुरेशजी डोंगरे आणि आमचे स्नेही पत्रकार श्री स्वामी आणि ठाकर मॅडम, उपस्थित सर्व ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि या शिबिरात सहभागी होणारे विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचं उद्घाटन झालं अशी औपचारिक घोषणा मी या पवित्र ठिकाणी मंदिरात हा उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा नियोजन केलेलं आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तर या निमित्ताने मी जाहीर करतो की या सेवा योजनेच्या राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर आयोजित करण्यामागची संकल्पना ही आताच सरांनी विषय केलेली आहे. भारतात 80% भारताची लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या जगण्याच्या ज्या अडचणी आहेत, दैनंदिन समस्यांचा त्यांना जो सामना करावा लागतो, याच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांची संवेदना जागृत करणं, त्यांना सेन्सिटाईज करणं आणि ग्रामीण भारताशी आपल्याला जोडून घेता यावं. कोशाच्या बाहेर थोडस जीवन असतं, त्याच्या बाबतीत जागरूकता निर्माण व्हावी आणि श्रमांची प्रतिष्ठा, श्रमांचं मूल्य, या सगळ्या गोष्टीचा विचार करून या राष्ट्रीय सेवा योजनेची निर्मिती झाली. विविध कार्यक्रम आहेत. सरांनी सांगितलं श्रमदान आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या अत्यंत महत्वाच्या आणि आधुनिक विषयावर तुमचं प्रबोधन होणार आहे. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली तज्ञ मंडळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर हा आठवडा सगळा तुमचा अतिशय भरगच्च अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी भरलेला आहे. मला निश्चित खात्री आहे की तुम्ही सगळेजण या ज्ञानाचा, या मार्गदर्शनाचा निश्चित फायदा घ्या तुमच्या जीवनामध्ये. राष्ट्रीय सेवा योजनेचं दरवर्षाचं शिबिर एका विशिष्ट पद्धतीनं, विशिष्ट ध्येयाने आयोजित केलेलं असतं. आपण जर हे शिबिर पाहिलं तर वॉटरशेड मॅनेजमेंट, वेस्टलँड डेव्हलपमेंट, वॉटरशेड मॅनेजमेंट, जलसंधारण. ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे आता अतिवृष्टी झाली, पण हेच पाणी जर जमिनीत व्यवस्थित पुरवलं तर पुढं दुष्काळ पडू शकत नाही. तर त्या दृष्टीनं त्या संदर्भामध्ये वॉटरशेड मॅनेजमेंट कसं करावं, त्याच्यात कंट्रोल मार्किंग आहे, छोटे छोटे बंधारे आहेत, पाझर तलाव आहेत वगैरे. आणि त्याचबरोबर दुसरा महत्वाचा अत्यंत विषय आहे तो वेस्टलँड डेव्हलपमेंट. बऱ्याचदा आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये पडीक जमीन असते, डोंगराळ जमीन असते, तिथे काहीच उगवत नाही, पैराण. तर त्या ठिकाणी वृक्षारोपण करणं आणि त्या पडीक जमिनीचं डेव्हलपमेंट करणं वेगवेगळ्या प्रकाराने, जेणेकरून पर्यावरणाला त्याचा फायदा होईल. तर अशा प्रकारचे दोन अत्यंत महत्वाचे विषय या शिबिरात सरांनी आयोजित केलेल्या, ते सगळ्यांना तुमच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने, भविष्याच्या दृष्टीने, गावाच्या आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. या सेवा योजनेचा समारोप संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बाबूराव चव्हाण साहेबांच्या हस्ते आहे 8 दिवसांनी. तर त्याच्यात तुम्ही त्यांचं मार्गदर्शन तुम्हा सर्वांना लाभणार आहे. मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो की मोठ्या संख्येने तुम्ही या राष्ट्रीय सेवा योजनेच्या
समारंभात नेहमी उपस्थिती द्या आणि संस्थेच्या वतीनं ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद त्यांना देतो, आभार व्यक्त करतो. त्यांनी हे महाविद्यालयाचं शिबिर इथं आयोजित करण्यामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि गावातले जे ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत यांच्यासारखे त्यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. तर हा सगळा विषय जो आहे तुम्हाला फक्त अभ्यासिके अभ्यास आणि बस दुसरं काही नाही, ह्याच्या पलीकडे जाऊन व्यक्तिमत्व विकास ह्याच्यात तुम्ही जर ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन दिलं, सहभाग घेतला, अवांतर वाचन केलं तर निश्चित पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनं तुम्हाला भविष्यात त्याचा खूप फायदा होणार आहे. जे विद्यार्थी एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षेला आजच्या काळात बसणार आहेत त्यांना सुद्धा या शिबिराचा खूप फायदा होईल आमचा अनुभव आहे. तुम्हा सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. प्राचार्यांना आणि संयोजकांचे मी आभार व्यक्त करतो की मला इथे उद्घाटनाचं दिलं. मारूर गावच्या प्रथम नागरिक सरपंच आदरणीय सिंधुताई सुपनार मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मुकुंद गायकवाड सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर ननवरे सर, या गावचे ज्येष्ठ नागरिक बाबुराव भोंगरे साहेब, तसेच या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय डोंगरे साहेब, महाविद्यालयाचे आयपीसी कोऑर्डिनेटर आदरणीय झाडे सर, महाविद्यालयाचे प्राध्यापक, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आदरणीय डॉक्टर गोविंद काळे सर, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, साधारणतः 1969 साली भारत सरकारने ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावना निर्माण व्हावी आणि देशाच्या विकासामध्ये त्यांचा वाटा विविध माध्यमातून निर्माण व्हावा या अनुषंगानं NSS हा उपक्रम चालू केला आणि त्या उपक्रमाअंतर्गतचा हा महत्त्वाचा भाग म्हणजे विशेष वार्षिक शिबिर. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी या शिबिराचे उद्घाटन आमचे मार्गदर्शक आदरणीय शापूरकर साहेबांनी या शिबिरासाठी शुभेच्छा देत आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी राष्ट्रीय सेवा योजना यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो. तसेच या गावचे नागरिक प्राध्यापक भोंगरे सरांनी विद्यार्थ्यांना अगदी हसत खेळत कुंदराची गोष्ट सांगत त्यांना संस्कार तसेच वरिष्ठांचं मार्गदर्शन घेत आपण कशा पद्धतीने स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे या बाबतीत मार्गदर्शन केलं. तसेच ग्रामस्थ तुमच्या सोबत असणार आहेत अशी हमी दिली. त्याबद्दल मी राष्ट्रीय सेवा योजना यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मुकुंद गायकवाड